सुरुवातीलाच आपण सगळे आजच्या मराठा आरक्षणविषयी गोलमेज परिषद कव्हर करण्यासाठी आणि पत्रकार परिषदेसाठी उपस्थित राहिलात आणि आमचे मुद्दे जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी, राज्यकर्त्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण जी मदत करताय त्याबद्दल मी सुरुवातीला सगळ्याचे आभार मानतो। आता परत एक थोड्याच वेळापूर्वी आणखीन एकदा गुलाल उधळायचा जो काही इव्हेंट आहे तो साजरा करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे। ती अशी, मुंबई उच्च न्यायालयानं जो 2 सप्टेंबरचा शासन आदेश आहे याला जे काही चॅलेंज केलं होतं ते चॅलेंजच्या विरोधातील याचिका त्या ठिकाणी फेटाळलेली आहे आणि हा शासन आदेश याला मान्यता दिलेली आहे। आपण बघितलं असेल की परिषदेमध्ये आमची ही चर्चा होत होती, ह्या GR मध्ये मराठा समाजाला मिळण्यासारखं काहीच नाही आहे, त्यामुळे तो GR राहिला काय आणि फेटाळला काय, यातून मराठा समाजाला काही मिळणार नाही। उलट आता तो GR टिकलाय तर राज्य सरकार पुढले आव्हान वाढलेले आहेत आणि त्या आव्हानामुळं राज्य सरकारला 2 सप्टेंबरच्या शासन आदेशाप्रमाणे सगळ्या मराठा समाजाला जो काही राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्या ठिकाणी शब्द दिला आहे की मराठ्याच्या आरक्षणाचे प्रश्न संपलेत आणि सगळ्याला आरक्षण मिळेल, या दृष्टिकोनातून आता सरकारची जबाबदारी वाढलेली आहे। म्हणून आपल्या माध्यमातून माझी राज्य सरकारला विनंती आहे की आता हा जो काही शासन आदेशाच्या विरोधाच्या याचिका होत्या त्या फेटाळल्यात, या संधीचा लाभ घेऊन राज्य सरकारनं सकळ मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी या ठिकाणी यामध्ये जे काही बदल करणं शक्य आहे ते बदल करावेत आणि सकळ मराठा समाजातील प्रत्येक माणसाला या ठिकाणी प्रमाणपत्र मिळेल, त्याची व्हॅलिडिटी होईल, या दृष्टिकोनातून त्यांनी त्या ठिकाणी निर्णय करावेत। म्हणून आता हा निकाल पहिला आला म्हणून या ठिकाणी त्या निकालाच्या संदर्भात सांगतो, आम्ही 5 नावं आज आपल्या माध्यमातून जाहीर करत आहोत जे आमचे पालक आहेत। स्वरित संजय देशमुख, श्रीशैल संजय लाखे पाटील माझा मुलगा आहे, गौरी विकास लाखे, कुणाल शरद देशमुख आणि अक्षय रमेश केरे, केरे पाटलाचा मुलगा आहे, मुकेश सोनवणे। हे 6 नाव आम्ही जाहीर करत आहोत। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी 1 महिन्याच्या आत या 6 मुलांना व्हॅलिडिटी सहित या ठिकाणी प्रमाणपत्र आधी वितरित करावेत आणि त्यांची व्हॅलिडिटी द्यावी। आणि जर हे करणं शक्य नसेल त्यांना तर त्यांनी सकळ मराठा समाजाची 1 महिन्यानंतर या ठिकाणी माफी मागितली पाहिजे। ही पहिली मागणी या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून करतो। दुसरी मागणी आणि आमचं जे काही एकमत झाले सगळ्या विषयावर त्याप्रमाणे 1967 पासून आता यामध्ये AC आणि BC असं 2 विषय आहेत। न्यायमूर्ती शिंदे समितीच्या पूर्वी वितरित झालेले प्रमाणपत्र आणि शिंदे समितीनंतर वितरित झालेले प्रमाणपत्र, तर राज्य सरकारनं सरसगट 58 लाख नोंदी आणि प्रमाणपत्र असं न म्हणता किंवा असा जो काही संभ्रम विशेषतः नामदार छगन भुजबळ पसरवत आहेत त्या संदर्भामध्ये एक श्वेतपत्रिका जाहीर करावी आणि शिंदे समितीपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किती प्रमाणपत्र वितरित झाले होते आणि शिंदे समितीनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा वाईज किती प्रमाणपत्र वितरित झालेत याची आकडेवारी त्यांनी जाहीर केली पाहिजे। तिसरी मागणी आमची अशी आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये क्युरिटी पिटिशन पेंडिंग आहे आणि उच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाचे SC BCचे जे काही आरक्षण आहे ते पेंडिंग आहे। या संदर्भामध्ये मराठा आरक्षण विषयक जी उपसमिती आहे ही यासाठी त्या ठिकाणी नेमलेली आहे, त्यांनी या संदर्भात काळजी घेतली पाहिजे, वकिलाबरोबर मीटिंग घेतली पाहिजे, योग्य वकील लावले पाहिजेत। म्हणून आमची मागणी आहे मराठा क्रांती मोर्चाचं एक जे काही आमचं शिष्टमंडळ आहे त्याबरोबर त्यांनी मराठा आरक्षण विषयक उपसमिती असेल यांची एक बैठक या ठिकाणी तातडीने लावली पाहिजे आणि त्या पद्धतीची बैठक राज्य सरकारनं या ठिकाणी घेतली पाहिजे, अशा पद्धतीची आम्ही या ठिकाणी मागणी करतो। पुढची मागणी अशी आमची की परवाच्या OBC आरक्षण विषयक उपसमितीच्या नंतर मान्य छगन भुजबळ साहेबांनी जी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी OBCला आणि मराठ्यांना मिळणाऱ्या फॅसिलिटीज यामध्ये काही तफावत आहे। मराठ्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर पैसे दिले जातात, म्हणजे 25,000 कोटी रुपये दिले आणि OBCला केवळ 2,500 कोटी रुपये दिले। अशा पद्धतीची आकडेवारी
जी समाजामध्ये तेढ वाढवणारी आहे ही त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केली। आपल्या माध्यमातून माझी राज्य सरकारला विनंती आहे की राज्य सरकारनं या संदर्भामध्ये तातडीनं श्वेतपत्रिका जाहीर करावी। आणि भुजबळ साहेब जे म्हणतायत प्रत्येक मुद्दाचे मांडतायत, सर्टिफिकेटच्या संदर्भामध्ये, खाडाखोटीच्या संदर्भामध्ये, मराठा समाजाला जे काही फंड दिलाय आणि इतर समाजाला जो फंड दिलाय, महामंडळाला जे पैसे दिलेत, याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारनं श्वेतपत्रिका काढावी। आणि राज्य सरकारच्याच 2 समित्या, विशेषतः ओबीसी समिती अस्तित्वात आल्यानंतर ज्या पद्धतीचं सामाजिक विद्रोह, सामाजिक दुही आणि सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चाललाय, तो तातडीने थांबावा। त्यासाठी स्वच्छपणे ही सगळी आकडेवारी या ठिकाणी त्यांनी सांगितली पाहिजे। यापुढचा आमचा मुद्दा असा आहे, राज्य सरकारची जबाबदारी आहे राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची, आणि कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल अशा पद्धतीचं कुठलंही स्टेटमेंट राज्यामध्ये कुणीही करू नये, केलं जाऊ नये, या पद्धतीची यामध्ये राज्याची गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी आहे। परंतु गेल्या काही दिवसामध्ये जाणीवपूर्वक 2 समाजामध्ये भांडणं लागले पाहिजेत, तेढ वाढली पाहिजे, या पद्धतीनं मराठा समाजाच्या भगिनीच्या संदर्भामध्ये प्राध्यापक नसलेला आणि प्राध्यापक म्हणून सांगणारा लक्ष्मण हाके काही वक्तव्य करतोय। माझं माननीय देवेंद्र फडणवीस यांना मागणी आहे की मराठा समाज आरक्षणात गेलाय का? गेलेला नाही, तरीही ओबीसीचे मराठ्याचे विवाह लावा अशा पद्धतीची मागणी हे हाके महाशय करतात। तर हाके महाशयाला माझी पहिली मागणी आहे, ओबीसीमध्ये ज्या काही 340, 45, 50 जाती आहेत, यांचे तरी आंतरजातीय विवाह होतात का? तर त्यांनी त्या पद्धतीचे विवाह त्यामध्ये आधी घडवून आणावेत आणि नाहक मराठा समाजाला असा सल्ला देऊ नये। तरी या ठिकाणी आपल्या रेफरन्ससाठी सांगतो की समतेचे जनक छत्रपती शाहू महाराजांनी हा प्रयत्न सुरू केलेला आहे, 100 वर्षापूर्वी केलेला आहे, आणि त्यांचे आम्ही पाईक आहोत। ज्याला स्वइच्छेने काही करायचं असेल त्याला करू द्या, पण कायद्यानं आणि बळजबरीमुळे आणि एखाद्या समाजाला टार्गेट करायचं म्हणून हाके असं करतायत। तर म्हणून आज आम्ही सगळ्याचे वक्तव्य आपण बघितले असेल, हाकेला ज्या भाषेत समजतं किंवा ज्या भाषेमध्ये समजणार नाही त्या भाषेमध्ये त्याला इथून पुढच्या काळामध्ये उत्तर दिलं जाईल। आणि जो काही प्रकार आहे, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे आपलं काम आहे, आणि जर कोणी 2 जातीमध्ये धर्मामध्ये तेढ वाढत असेल त्याच्यावर सरकारनं गुन्हे दाखल केले पाहिजेत। म्हणून लक्ष्मण हाके याच्या विरुद्ध राज्याच्या गृह खात्यानं ज्या ठिकाणी त्यांनी स्टेटमेंट केलंय त्या ठिकाणच्या पोलिसाचा रिपोर्ट घ्यावा, आणि त्याचं वक्तव्य हे जातीय विद्रोह वाढवणारं, जातीय भेदभाव वाढवणारं आणि त्यामध्ये भांडणं लावणारं आहे किंवा नाही याचं शहानिशा करावी आणि तातडीने त्याच्यावर गुन्हे दाखल करावेत। आणि जर ते करणार नसेल, इथून पुढच्या काळामध्ये जर कायदा आणि सुव्यवस्था बिघडली तर त्याची जबाबदारी ही राज्य सरकारची राहील, हे मी या ठिकाणी सांगतो। मराठा समाजासंदर्भात जे जे काही महामंडळ स्थापन झालेत, सारथी असेल, अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल, राजश्री शाहू महाराज शैक्षणिक प्रतिपूर्ती योजना असेल, डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता असेल, यामध्ये जे काही अनुदान मिळतंय किंवा अनुदानासाठी जी तरतूद केलेली आहे ती वेळेवर मिळत नाही। आपण बघितलं असेल, त्यासाठी आम्ही मुद्दाम काही सारथीचे विद्यार्थी, PhDचे विद्यार्थी या ठिकाणी आणले होते। त्यांनाही ज्या दिवशीपासून त्यांचं रजिस्ट्रेशन झालं त्या संदर्भामध्ये त्यांना जे काही मानधन मिळायला पाहिजे ते मिळत नाही। तर राज्य सरकारनं तातडीनं आणि विशेषतः ज्यांच्याकडे हे खातं आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीनं निर्णय घेऊन या ठिकाणी हे सगळे ज्या काही योजना आहेत, राज्य सरकारच्या योजना आहेत, त्या संदर्भामध्ये तातडीनं निधी उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी त्या ठिकाणी निर्णय केला पाहिजे, अशी आपल्या माध्यमातून मी एक मागणी करतो। मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांना आम्ही यापूर्वी वारंवार इशारा दिला आहे, आणि आजच्या गोलमेज परिषदेच्या माध्यमातूनही त्यांना इशारा देतोय की आपण 2 सप्टेंबर 2025चा जो शासन आदेश आहे यामधून मराठा समाजाला कशा पद्धतीनं आरक्षण मिळणार आहे, कारण ह्या GRचा अभ्यास केल्यानंतर ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत, कुणबी रक्तसंबंध आहेत, कुणबी वंशावळी जुळतील त्यांना प्रमाणपत्र मिळेल, आणि ते मिळालंच पाहिजे ही आमची मागणी, आणि त्यासाठी आमचा सातत्याने लढा आहे। तो लढा आम्ही पुढेही चालू ठेवू। परंतु मराठा समाजाच्या लोकांना यातून कसा फायदा होणार आहे, मराठा समाजाचे आरक्षणाचे प्रश्न कसे सुटलेत
हे विखे पाटलांनी आम्हाला समजून सांगितलं पाहिजे। यासाठी त्यांनी आमच्या मराठा क्रांती मोर्चाचं जे शिष्टमंडळ आहे त्यामध्ये आम्ही सगळेच राहू, जे उपस्थित आहेत त्यांनी तातडीने वेळ दिली पाहिजे। आम्ही परत एकदा मागणी करतोय की सातत्यानं आम्ही आपल्याला मागणी केली, जाहीर मागणी केली, ईमेल पाठवून आपल्याला मागणी केली, आपल्या OSDच्या माध्यमातून आपल्याकडे मागणी केली, पण आपण अद्यापपर्यंत आम्हाला वेळ दिलेला नाही। तर आपण तातडीने आम्हाला वेळ द्या आणि आम्हाला कसं आरक्षण मिळालंय हे आपण समजून सांगा। आणि जरी आपण समजून सांगितलं नाही तर पुढच्या आठवड्यामध्ये सहकार महर्षी कैलासवासी विठ्ठलराव विखे पाटील यांचं लोणी प्रवरानगर या ठिकाणी जे स्मारक आहे त्या ठिकाणी आम्ही बेमुदत लाक्षणिक उपोषण या ठिकाणी चालू करू। आणि ते उपोषण तोपर्यंत चालू राहील जोपर्यंत विखे पाटील एकतर जे मी सांगितलं होतं 5 लोकांचे नावं जाहीर केले, 6 लोकांचे, त्यांचे प्रमाणपत्र त्या ठिकाणी त्यांनी दिले पाहिजेत। आणि जर ते देत नसतील त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेची माफी मागितली पाहिजे, ही या ठिकाणी आमची आग्रही मागणी। SCBCचं आरक्षण जे सर्वोच्च न्यायालयामध्ये 2018 दिलेलं टिकलं नव्हतं, ते सर्वोच्च न्यायालयाने 5/5/2020 साली रद्द केलं। त्यानंतर परत तेच आरक्षण राज्य सरकारने दिले आणि ते उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे। आमची या ठिकाणी आपल्या माध्यमातून मागणी राज्य सरकारकडे, हे आरक्षण आपण कसं टिकवणार आहात, ह्या आरक्षणाचा राज्यातील मराठा बांधवांना कसा फायदा होणार आहे यासाठी आमची एक बैठक बोलवावी आणि आरक्षण टिकवण्यासाठी आपण काय काय प्रयत्न करताय हे आम्हाला त्यांनी सांगितलं पाहिजे। कारण हे आरक्षण लागू केल्यामुळं जे काही EWSचं आरक्षण आम्हाला मिळत होतं ते आरक्षणाचा हक्क आमचा गेलेला आहे। म्हणून हे केस लढत असताना ते आरक्षण कसं टिकवलं जाईल, त्याला कसं प्रोटेक्शन दिलं जाईल, कारण ते 50%च्या पुढचं आहे। इंदिरा साहनीच्या जजमेंटप्रमाणे 50%च्या पुढचं आरक्षण देण्याचा राज्य सरकारला अधिकार नाही। म्हणून समाजाच्या मनामध्ये भीती आहे की हे आरक्षण दिल्यानंतर 15/4/16 प्रमाणे शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये ज्या लोकांनी बेनिफिट दिला आहे, कारण यापूर्वीही 2018 साली जे आरक्षण दिलं होतं ते रद्द झाल्यानंतर जे मुलं असतील ज्यांनी ॲडमिशन घेतले किंवा ज्यांना नोकऱ्याला लागल्या त्यांना प्रोटेक्शन मिळालं नाही। त्यामुळं आमचे सहकारी राजेंद्र कोंडरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारबरोबर आम्हाला संघर्ष करावा लागला आणि शेवटी तत्कालीन मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांनी 5,500 न्यूमेरिकल पदाला त्या ठिकाणी मान्यता दिली। पण ते नेहमीच होणार नाही, आता वेळ गेलेला नाही। म्हणून ज्यांनी प्रवेश घेतलेले असेल SCB नोकऱ्यामध्ये ज्यांनी त्यासाठी अर्ज केले असतील आणि त्यामधून काही लोकांना नोकऱ्या लागल्या असतील, यांना प्रोटेक्शन देण्यासाठी राज्य सरकार काय करणार आहे हे आम्हाला समजून सांगितलं पाहिजे, ही एक आमची मागणी आहे। त्यानंतर EWS आरक्षणामध्ये जर कदाचित उद्या लागू झालं तर त्या संदर्भातही आमच्याबरोबर त्यांनी चर्चा केलं पाहिजे। त्यामध्ये जी जमिनीची अट आहे ही मराठवाड्यासाठी विशेषतः अतिशय जाचक अट आहे, कारण मराठवाड्यामध्ये लँड होल्डिंग मोठी आहे, उत्पन्न काहीच नाही आहे, खातेपोट झालेलं नाही, उत्पन्न काहीच नाही। पण 2 हेक्टरची अट आहे, ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये चालू शकते, त्यांना त्यामध्ये लँड होल्डिंग कमी आहे, पण मराठवाडा आणि वराड आणि विदर्भामध्ये चालत नाही। म्हणून या संदर्भात राज्य सरकारनं तातडीने निर्णय घेतला पाहिजे आणि लँड होल्डिंगची जी अट आहे ती सरसकट काढून घेतली पाहिजे, ही एक आमची मागणी आहे। आणि त्याचबरोबर SCBC आरक्षण जर टिकवायचं असेल 50%चं पुढचं आहे तर आमच्या सगळ्याची धारणा ही की त्यासाठी केंद्राकडे जावं लागेल, संसदेच्या माध्यमातून कायदा बनवावा लागेल। EWSचा जो कायदा आहे तो 15/6 आणि 16/6 मधून शिक्षणाचं आणि नोकरीचं आरक्षण दिलंय। तर आमची मागणी आहे की SCBCचं आरक्षण जर टिकवायचं असेल त्या ठिकाणी तर EWS जे 15 मध्ये दिलंय, 15/6 मध्ये आणि 16/6 मध्ये दिलंय, तर त्याला A करा आणि SCBCला त्यामध्ये B करा आणि केंद्र सरकारचं त्यामध्ये संरक्षण मिळून घ्या। म्हणजे ज्याला जे पाहिजे, EWS जे घेत आहेत ते SCBCमध्ये पात्र राहणार नाहीत आणि SCBC घेत आहेत ते EWSला पात्र राहणार नाही। म्हणून त्यामध्ये काय होईल, 15/6A आणि 15/6B SCBC, 16/6A EWS आणि 16/6B हे SCBC होईल आणि केंद्र सरकारचं याला प्रोटेक्शन मिळेल। आणि हा जो EWSचा कायदा त्यामध्येच ही सुधारणा होईल ज्याला घटनेने संरक्षण दिलेलं आहे। म्हणून जर राज्य सरकारला SCBC आरक्षण टिकवायचं आहे तर त्याला संसदेकडून दुरुस्ती करण्याशिवाय आणि EWS आरक्षणामध्ये A आणि B वर्गीकरण केल्याशिवाय त्या ठिकाणी पर्याय नाही। म्हणून त्यासाठी राज्य सरकारनं तातडीने प्रयत्न केले पाहिजेत।
आणि आमची त्यासाठी बैठक घेतली पाहिजे। आज SCBC आरक्षणामध्ये दुसरी एक सगळ्यात मोठी गडबड आहे की ज्या मुलांनी प्रवेश घेतला व्यावसायिक शिक्षणाला त्या मुलाला आधी फीस भरावी लागते आणि नंतर संस्था चालकाच्या मनात असेल त्यावेळेस ती फीस परत मिळते। म्हणून आपल्या माध्यमातून राधाकृष्ण विखे पाटलाला माझी मागणी आहे, एकतर सरसगट सगळ्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाचं शिक्षण आहे ते त्यांनी माफ केलं पाहिजे, ती फीस भरायची जबाबदारी राज्य सरकारनं घेतली पाहिजे, किंवा मराठा मुलांना SCBC मधून प्रवेश घेताना जे काही व्यावसायिक शिक्षकांसाठी पैसे भरावे लागतात ती सोय राज्य सरकारनं केलं पाहिजे आणि संस्थेकडून कसं वसूल करायचं हे राज्य सरकारनं बघितलं पाहिजे। ही जबाबदारी त्यांनी त्यांच्या शिक्षण संचालकाकडे आणि तंत्र शिक्षण संचालकाकडे दिली पाहिजे। पण माझा मुलगा जर SCBC मधून प्रवेश घेत असेल त्याला व्यावसायिक शिक्षणासाठी फीस भरावं लागू नये, कारण आपण बघताय की मुलं सुद्धा आत्महत्या आज करतायत की माझे वडील फीस भरू शकत नाहीत, माझ्या वडिलाकडे फीससाठी पैसे नाहीत म्हणून मुली आत्महत्या करतात। म्हणून हा सगळ्यात गंभीर मुद्दा आहे नोकरीपेक्षा की व्यावसायिक शिक्षणासाठी ज्या आमच्या पाल्याला प्रवेश मिळाला आहे त्याची फीस भरायची जबाबदारी ही राज्य सरकारनं घेतली पाहिजे आणि राज्य सरकारनं ती फीस भरली पाहिजे। आणि जर कायद्यात जर त्यांना इतरही समाज त्यामध्ये समाविष्ट करायचे असतील, ज्या पद्धतीने राजेंद्र कोंडरे यांनी सांगितलं की मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनामुळं जे काय मुलीला फ्री शिक्षण मिळालं त्याचा करोडो लोकांना फायदा झाला आणि तो काय फक्त मराठा समाजालाच झाला नाही, सगळ्या जाती धर्माच्या मुलांना झाला। म्हणून राजश्री शाहू महाराजांच्या विचाराने आम्ही पुढे जात आहोत। हाही कायदा करताना इतर जाती धर्माच्या लोकांना त्याचा फायदा होत असेल तर आमचा विरोध असायचं काही कारण नाही, परंतु व्यावसायिक शिक्षण, पदव्युत्तर शिक्षण आणि संशोधन शिक्षण यासाठी जी फीस भरावी लागते ती जबाबदारी राज्य सरकारनं घेतली पाहिजे आणि तसा कायदा केला पाहिजे आणि राज्याच्या बजेट म्हणून हे पैसे दिले पाहिजेत। ही आमची आग्रहानं, प्राधान्यानं आणि पहिली मागणी या ठिकाणी मी सांगतो। नाही, हे सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या रीतसर पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि ज्यांच्यावर ही जबाबदारी आहे मराठा आरक्षण विषयक सगळ्या गोष्टीची ते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यापर्यंत आम्ही रीतसर पोहोचणार आहोत आणि त्यांच्याकडून आम्ही त्याचं रीतसर पोच सुद्धा घेणार आहोत। एक मिनिट बोलू द्या, प्रश्न स्पष्ट मत आहे आमचं। काली ज्या बांधवाला त्यांनी प्रमाणपत्र वितरित केलं त्याबद्दल त्या बांधवालाचं आम्ही अभिनंदन केलंय, प्रशासनाच्याही अतिगतिशीलतेचं आम्ही अभिनंदन केलंय, परंतु कृपया ते हैदराबाद गॅजेटमधून वाटप केले अशा पद्धतीचा गैरसमज पसरू नका, कारण हैदराबाद गॅजेटवर आणखीन कामच चालू झालेलं नाही। ते काम झाल्यानंतर त्याची जी प्रक्रिया आहे ती राबवल्यानंतर जर प्रमाणपत्र त्यातून मिळालं तरच राज्य सरकारनं तसा दावा करावा, त्यामध्ये आम्हाला नाही म्हणायचं काही कारण नाही। परंतु आमची यामध्ये धारणा आहे की ह्या शासन आदेशामुळं कुठल्याही मराठ्यांचा, मी परत सांगतोय, कायदेशीरदृष्ट्या लिगल सिनेरिओ बघता किंवा सर्वोच्च न्यायालयाचे जजमेंट बघता मराठा ही स्वतंत्र जात आहे आणि कुणबी ही स्वतंत्र जात आहे। कुणबी जातीला अदर बॅकवर्ड क्लासेसमध्ये 83 क्रमांक मिळालेला आहे। जर हे दोन्ही एकच आहे असं राधाकृष्ण विखे पाटलाचं म्हणणं असेल तर माझी त्यांना नम्र आव्हान आहे की मराठा जातीला OBC मध्ये कुठला क्रमांक आहे तो त्यांनी जाहीर करावं। लाखो मराठे तो नंबर कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हॅलिडिटीमध्ये टाकून आम्ही अर्ज करू आणि ती प्रक्रिया आमची गतिमान होईल। विषय समजातून गैरसमजातून फायदा काय होणार हे समजणं वेगळं। मराठा आरक्षण हा जगन्नाथाचा रथ आहे। मी सांगितलं आमचे वाकुरे सर या ठिकाणी बसलेले आहेत ज्यांनी अण्णासाहेब पाटलापासून आंदोलनामध्ये भाग घेतलाय आणि हा GR आम्ही बघतोय, म्हणजे एवढा प्रचंड मोठा आम्ही या ठिकाणी आज हे केलंय। त्या GR मधून मराठा समाजाचा काही फायदा होणार नाही। यामध्ये कोण फसवला गेलाय तर सकळ मराठा समाज फसवला गेलाय। आणि जर असं मनोज जरांगे पाटलाला आंदोलकाचे नेते म्हणून वाटत असेल तर माझं आव्हान आहे त्यांना, ह्या GR प्रमाणे मराठा समाजाला एक प्रमाणपत्र मिळवून द्यावं त्यांनी आणि त्या प्रमाणपत्राचं वितरण राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांनी संयुक्तरित्या करावं। आणि त्यापेक्षाही जे काही 6 नावं या ठिकाणी आम्ही जाहीर केलेत हे 6 प्रमाणपत्र 1 महिन्याच्या आत दोघांनी मिळून या ठिकाणी जाहीर करावं। दोघांचंही स्वागत आणि सत्कार करण्यासाठी मराठा समाजाला कसलाही संकोच वाटायचे कारण नाही। तो त्यांचा विषय, त्यांचा आमचा जो विषय आहे आणि आजची जी गोलमेज परिषद आहे ही रस्त्यावरची तर लढाई करणारच आहोत आम्ही,
त्यामध्ये काही उद्याच्या काळामध्ये काही मागं पुढं होईल असं कारण नाही, कारण हाकेच्या संदर्भात आम्ही दाखवून देणार. ही दुटप्पी भूमिका नाही आहे. ज्याला घटना कळते, ज्याला कायदा कळतो, ज्याला सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे कळतात, तो त्याच पद्धतीने बोलल. वैधानिक पद्धतीनं जर बघितलं आपण तर यामधून मराठा समाजाला मिळणार नाही, कारण मराठा ओबीसीमध्येच गेलेला नाही. मराठ्याला ओबीसीमधला क्रमांकच मिळाला नाही. कास्ट व्हॅलिडिटी व्हेरिफिकेशनसाठी मराठा अर्जच करू शकत नाही. एकच मिनिट, हुकून चुकून जर कुणाचं कुणबी नोंद असेल ती दुरुस्त करायची असेल तर ती यामध्ये होईल. कारण निजामाच्या संस्थांमधून आम्ही ह्या राज्यामध्ये आल्यानंतर कालच्या 17 सप्टेंबरपर्यंत मराठवाड्यामध्ये शिंदेचं कमिटी अपॉइंट होण्यापूर्वी कुणबी प्रमाणपत्र वितरित केली जात नव्हती. ती प्रक्रिया न्यायमूर्ती शिंदे कमिटीमुळे झालेल्या इतर ठिकाणी ती होत होती. पण कुणी जर हुकून चुकून मराठा लावला असेल, पण कायद्याप्रमाणे तो त्याची वंशावळ सिद्ध करू शकत असेल, त्याचं रक्तगट हा कुणबीबरोबर जुळत असेल आणि त्याच्या वंशावळीमध्ये कुणी कुणबी नातेवाईक असेल त्याला मिळेल. त्याला विरोध, त्यांना वैधानिक बुद्धी मिळो. जो काय गणपती ते बरोबर घेऊन गेले होते आझाद मैदानावर, त्यांनी त्यांना बुद्धीचा देवता येतो, वैधानिक बुद्धी देवो. आणि मराठा समाज असेल किंवा इतर समाज असेल याच्यामध्ये गैरसमज न पसरवता जी काही आकडेवारी आहे किंवा जी काही माहिती आहे ती वैधानिक पद्धतीने पर्यंत लोकांपर्यंत पोहोचावं, या दृष्टिकोनातून त्यांनी वक्तव्य करावेत असं मी आवाहन करेल. त्यांनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे, त्या पद्धतीने त्यांनी बोलावं. त्यामध्ये आम्हाला बोलायचं काही अधिकार नाही. आमची जी काही सगळी कमिटी आहे आणि आमचे जे समन्वयक आहेत त्या माध्यमातून त्यांना आम्ही या परिषदेसाठी येण्यासाठी निमंत्रण दिलं होतं. त्यांचे सहकारी जे आहेत काळकुटे यांच्यावर मी वारंवार संपर्क केला होता. त्यांच्या व्हॉट्सअपवरही मी निमंत्रण पाठवलं, त्यांच्यावर बोलण्याचाही प्रयत्न केला. आणि व्हॉट्सअप माझे मेसेज पाहिजे असेल तर मी सोशल मीडियामध्ये दाखवायला तयार आहे. गंगाधर काळकुटे यांच्याशी मी वारंवार संपर्क केला होता आणि त्यांना निमंत्रण देण्याचा प्रयत्न केला होता. या गोलमेज परिषदेवर ते असं म्हणाले की पत्रकार परिषद काही लोकांचं पोट दुखतोय, त्यांना काय करायचं करू द्या, अशा पद्धतीने त्यांनी. मी म्हणलं देशामध्ये मुक्त व्यक्ती स्वातंत्र्य आहे. हाकेही काही बोलतात, त्यांनाही स्वातंत्र्य असं लोक समजतात. म्हणून ज्यांना जे बोलायचे ते बोलू द्या. पण ह्या देशामध्ये एकच भाषा चालणार जी घटनेवर आधारित आहे, कायद्यावर आधारित आहे, संविधानक आहे आणि संविधानामध्ये टिकेल. आणि त्या भाषेप्रमाणे आम्हाला जो अधिकार दिलेला आहे, कुणी जर आम्हाला म्हणत असेल तुम्ही बोलायचं नाही, आम्ही डबल बोलणार. कुणी जर आम्हाला म्हणत असेल संघटित व्हायचं नाही तर 3 ठिकाणी संघटित होणार. आणि कुणी जर म्हणत असेल की तुम्ही आपसात बोलायचं नाही, होणार. गांधीजीनं जो मिठाचा सत्याग्रह केला होता तो काय ब्रिटिश सत्ता उलटून टाकायसाठी केलेला नव्हता. तर त्यांना दाखवून द्यायचं होतं की मला माझं स्वातंत्र्य आहे. आम्ही दाखवून देतोय आम्हाला आमचं स्वातंत्र्य आहे. आणि ते स्वातंत्र्य आम्ही स्वाभिमानानं ह्या परिषदेच्या मार्फत इथंच चालू झालं आहे. पण राज्यामध्ये सगळ्या ठिकाणी आम्ही बोलणार, एकत्र येणार, वैधानिक आवाज येतो सरकारपर्यंत पोहोचवणार. त्यापासून आम्हाला थांबवण्याचा कुणालाही अधिकार नाही. त्याच पद्धतीनं त्यांना काय करावं हे सांगण्याचा आम्हाला अधिकार नाही. ही गोलमेज परिषद भविष्यात म्हणजे तुम्ही सगळीकडे घेताय, आंतरवाली सराटीत घेणार का? म्हणजे कारण ते आता आंदोलनाचं केंद्र बनलंय, तिथं एखादी गोलमेज परिषद हे म्हणजे रेस असावी पण काहीतरी चांगल्याची असावी. तर विभागीय जे ठिकाण आहेत आपल्या राज्यामध्ये त्या ठिकाणी निश्चित आमच्या गोलमेज परिषद होणार आहेत. मराठवाड्यामध्ये जे आमचं पुढच्या टप्प्यामध्ये आंदोलन चालू होणार आहे ते आंदोलन यासाठी असेल की 2 महिन्यानंतर प्रत्येक मराठ्यांनी आता या ठिकाणी फक्त शपथपत्रावर तहसीलदाराकडे अर्ज द्यायचा आहे की मला प्रमाणपत्र द्या. आणि ज्यावेळेस त्याला प्रमाणपत्र मिळणार नाही हे सगळे त्यांचे अर्ज घेऊन आम्ही उच्च न्यायालयाकडे जाऊ, माननीय मुख्यमंत्र्याकडे जाऊ आणि त्याच पद्धतीनं उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलाकडे जाऊ. आणि मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो अधिक व्यापक पद्धतीने आम्ही त्यांच्यासमोर मांडू. आणि त्यासाठी प्रत्येक मराठ्यानं यामध्ये जे बसत नाहीत त्यांनी फक्त शपथेवर एक अर्ज तहसीलदाराकडे द्यायचा आहे. त्याचं पुढचं काम आम्ही सगळं करू. एका आठवड्याचं वेळ आम्ही विखे पाटलांना दिलो आहे, तर त्यापेक्षा एखादा आठवडा असेल त्यांना देऊ. त्यांनी आमच्यावर चर्चा केली पाहिजे. ह्या GR मधून मराठा समाजाला कसं आरक्षण मिळालं हे सांगितलं पाहिजे आणि मराठा समाजाला विश्वासात घेतलं पाहिजे. कुणबी समाजासाठी, कुणबी नोंदीसाठी आंदोलन करतायत, त्यांच्याबरोबर चर्चा करतायत, त्याबद्दल आम्ही त्यांचं स्वागत करतो. परंतु मराठा समाजाच्या ज्यांची मागणीच ही आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, सरसकट मराठा समाजाला मिळालं पाहिजे, त्यांच्याबरोबर त्यांनी चर्चा करणं आवश्यक आहे. कुणबी नाही
नाही नाही नाही ऐका 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 आमचं ऐका आव्हान असं आहे की कुणबी प्रमाणपत्र ज्या त्या ठिकाणी त्यांची वंशावळ जोडली तर नाही, मान्य- तेच आमचं सर आमचं एकच म्हणणं आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की कुणबी नोंद नसताना सुद्धा शपथपत्रावर तुम्हाला जात देता येते म्हटलेले. ऐका 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 एक मिनिट थांबा सर जर आझाद मैदानावर ते काय बोलले हे समाज माध्यमावर उपलब्ध आहे. मी आपल्यापैकी सगळ्याला देतो. या शासन एक मिनिट थांबा, एक बोलू दे त्यांना, त्यांचा अधिकार आहे तो. त्या आझाद मैदानावरती जे शेवटच्या याच्यामध्ये बोलतायत ते आणि त्याच्यामध्ये त्यांचे जे शब्द आहेत विखे पाटलाचे, होय यातून मराठ्यांचे सगळे प्रश्न सुटलेत का? होय सगळ्या मराठा समाजाचे प्रश्न सुटलेत, हे विखे पाटलाचं स्टेटमेंट आहे. तुमचे प्रश्न सुटलेत. आम्ही आंदोलन कशासाठी केलं होतं किंवा ऐका एक मिनिट थांबा, सातत्याने आम्ही आंदोलन कशासाठी करतोय की सकळ मराठा समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न सुटले पाहिजे. नाही होत ना इंटरप्रिटेशन, तुम्हाला कसं करायचं हा तुमचा अधिकार आहे. तो अधिकार मी घेऊ शकतो का? नाही. मराठा समाज म्हणून, मराठा समाजाचा आंदोलक घटक म्हणून जे आम्ही आंदोलन केलं होतं हे सकळ मराठा समाजाच्या आरक्षणासाठी केलं होतं. शिवनेरी किल्ल्यावर जी शपथ घेतली होती आम्ही, ती मराठा आणि कुणबी एक आहेत आणि यांना आरक्षण मिळू देऊ म्हणून आम्ही शपथ घेतली होती. प्रातिनिधिक आमच्या नेत्यांनी घेतली असेल, पण ही सगळ्या मराठा समाजाने घेतली होती. त्या शपथेचं काय? त्या शपथेबरोबर तुम्ही आहात का नाही? आणि जर ती शपथ पूर्ण करायची असेल तरच मराठा समाज जिंकलाय, आणि ती जर शपथेबरोबर तुम्ही नसाल तर मराठा समाज घोर हारलाय आणि त्याची लढाई आम्ही लढतोय. हे या ठिकाणी मी स्पष्ट सांगतो. 99% मराठ्यांना मिळणार आहे. हे जे बसलोय आम्ही ते सगळे शिष्टमंडळ आहे. हे आहेत ना, सगळे आहेत ना नाव. अभ्यासक Yes. म्हणून 10-12 नावं असतील, कुणी येऊ शकतं, कुणी सोबत असं कोणाला बंधन नाही. आम्ही जाहीर करून टाकू 100% चालेल. कारण जे काही मिळालंय मराठा समाजाला, प्रत्येक गोष्ट जी मिळाली मराठा समाजाला, सारथी असेल, कोपर्डीच्या भगिनीला न्याय द्यायचा विषय असेल, आंदोलकाला नोकरी देण्याचं किंवा मदत द्यायचं असेल, शिक्षणासाठी सवलती मिळवून द्यायचा प्रश्न असेल, सारथीची स्थापना होऊन सारथीच्या माध्यमातून त्या ठिकाणी लाखो लोकांना सवलती द्यायचा प्रश्न असेल, शिक्षण द्यायचा प्रश्न असेल, किंवा मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय असेल, हे सगळे प्रश्न मराठा क्रांती मोर्चाच्या बॅनरखाली घातलेत. आणि या ठिकाणी मी आपल्याला अभिमानानं सांगतो, त्या काळामध्ये आम्ही कुणीही स्वतःचं नाव टाकत नव्हतो. एकाने माईच्या लालांनी तर सांगावं की त्यांनी स्वतःचं नाव टाकलं होतं म्हणून. आम्ही कुठंही व्यासपीठावर येत नव्हतो. आम्ही आमच्या छोट्या छोट्या भगिनीला व्यासपीठावर बसवत होतो. त्यामुळं हे जे काही आंदोलन होतं आमचं, हे प्रचंड ताकदीचं आंदोलन होतं. त्यामध्ये आम्ही कुठंही स्वतःचं अवडंबर माजवलं नाही, स्वतःचं नाव देण्याचा प्रयत्न केला नाही, स्वतः पुढं आलो नाही, स्वतः कुठंही प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही. पण हे यश जे मिळवलं ते राज्यातील तमाम मराठा समाजाच्या ताकदीवर मिळवलं. करोडोच्या संख्येने तो रस्त्यावर उतरला होता. तोच मराठा समाज 2 सप्टेंबर 2025च्या GRनं लेफ्ट आऊट झालाय, सोडून दिलाय, त्याचं पानिपत केलंय. आणि त्या मराठ्यासाठी आमची लढाई आहे, हे ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याचं अप्रोप्रिएट प्लॅटफॉर्म जर कुठला असेल तर मराठा क्रांती मोर्चा हेच आहे. परत नाही आहे, लढाई थांबलेलीच नाही, लढाई चालू आहे. जे कोणी म्हणताय ही लढाई संपलेली आहे, गुलाल उधळून घ्या, मराठ्याचे प्रश्न मिटलेत, हे मराठा समाजाची फसवणूक करत आहेत. हे मी परत सांगतोय. आणि ती फसवणूक राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकार म्हणून केलेली आहे. सरकारला समाजाची फसवणूक करायचा अधिकार नसतो. सरकारनं स्पष्ट सांगितलं पाहिजे, आम्ही आरक्षण देऊ शकतो, हो. देऊ शकत नाही, नाही देऊ शकत. राधाकृष्ण विखे पाटलांनी, मी परत एकदा सांगतो की कुणी जर गैरसमजातून उधळून घेतलेलं असेल तर ही सरकारनं केलेली फसवणूक आहे. आंदोलकाला अधिकार आहे, आम्ही कुणी असो किंवा मनोज जरांगे पाटील असो, हे आंदोलक आहेत. आंदोलकाला काही सांगायचा अधिकार आहे, काही मागायचा अधिकार आहे. पण सरकार नावाची संस्था आहे, ती घटनेप्रमाणे चालते, कायद्याप्रमाणे चालते. राज्याचा मुख्यमंत्री म्हणतायत की राधाकृष्ण विखे पाटील हे इम्पॉवर्ड मंत्री आहेत, त्यांना मंत्रिमंडळाचे पूर्ण अधिकार दिलेले आहेत आम्ही ते घेण्याचे. त्यावेळेस विखे पाटलावर ही जबाबदारी होती की मराठा समाजाचं जे सांगतात मी त्यामध्ये आहे, त्या मराठा समाजाचं आरक्षणाचा लढा वेगळ्या पातळीवर उंचीवर घेऊन न्याय देण्याची त्यांना जबाबदारी होती. ती जबाबदारी न पाळता या ठिकाणी सरकारनं मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे.
काय काय प्रश्न नाही नाही हां कारण तुम्ही सरकारला टोकताय झोडपताय असं आमचं म्हणणं आहे. त्याचं कारण हे आहे की सरकारनं कायद्यातूनच जी आर काढलाय जो आज हायकोर्टामध्ये टिकला सुद्धा. इतकं व्यवस्थित कायदेशीर काम सरकारने केलेलं आहे. तुमच्या आंदोलनकर्त्याला त्याच्यात समजलं नाही, त्याच्यात सरकार बघा, सरकारनं कायदेशीरित्या जी आर काढला आणि पहिल्या दिवशीपासून राजेश कोंडरेजी असतील, राजेंद्र कोंडरेजी, हे सगळे शिवानंदजी असतील, आमचे केरेजी असतील, आम्ही स्पष्ट सांगतोय हा शासन आदेश, आणि परत सांगतो मी, ज्यांचं कुणबी रक्तसंबंध आहे, जो कुणबी वंशावळ सिद्ध करू शकतो, 1967 पूर्वीचे ज्याच्याकडे पुरावे आहे त्यांच्यासाठीच हा शासन आदेश आहे. कुणबी असेल त्यांना हुडका, कुणबी नोंदी शोधा आणि त्यांना प्रमाणपत्र द्या. निश्चित या लढाईमध्ये आम्ही आहोत, उद्याही राहणार आहोत. त्यांना प्रमाणपत्र मिळाले पाहिजेत, त्यांची संख्याही वाढली पाहिजे. पण जो आमचा अभ्यास आहे आणि ज्या पद्धतीनं न्यायमूर्ती शिंदे कमिटीने काम केलं, फक्त 46,000 नोंदी मिळाल्या, 2,39,000 प्रमाणपत्र मिळाले आणि व्हॅलिडिटी किती झाली? फक्त 8,300 लोकांची झाली. म्हणून हे जे आहे हे कुणबी बांधवासाठी काम आहे, ते आम्ही पुढं जाऊ. पण यामध्ये नसलेला मराठा समाज काय, ह्या शासन आदेशांमधून त्या मराठा समाजाची फसवणूक झालेली आहे, फसवणूक केलेली आहे, हे आमचं स्पष्ट मत आहे. नाही आमचं सर असं कसं नाही उत्तर मी देतो. अहो, राधाकृष्ण ऐका एकच मिनिट, राधाकृष्ण विखे पाटील सांगतायत की मराठ्यांचे सगळे प्रश्न मिटवलेत, आणि हे मी तुम्हाला सोशल मी आंदोलन करता जरी असेल तर मला समाजाची फसवणूक करण्याचा अधिकार नाही आहे. सरकार म्हणून संस्थेला तर फसवणूक करण्याचा अधिकार नाही आहे. म्हणून मी सातत्यानं सांगतोय, फसवणूक झाली का? होय. आंदोलनकर्त्याची झाली का? नाही. पण मराठा समाज या ठिकाणी फसवला गेलेला आहे आणि तो सरकारनं फसवलेला आहे, हे निश्चित आहे. आणि ती मराठा समाजाची भावना आहे की तू ते बघून घेतील, ते बघून घेतील. ते आता मी याचं उत्तर देतो मी तुम्हाला. सर उत्तर देतो. 31 ऑगस्टला मी आझाद मैदानावर 1.5 तास जरांगे पाटलांची चर्चा केलेली आहे. त्यांना सांगितलं असं कुठलंही गॅजेटियर लागू करून जी आर काढून गॅजेटियर लागू करून जी आर काढून आरक्षण मिळत नसतं. तर ते मला म्हणाले, माझ्यासमोर हे एवढे वकील आहेत, तिथे त्यांचे मार्गदर्शक वकील बसलेले होते, हे वकील हे मला सांगतायत जी आर ड्राफ्ट करणारे आणि हा टिकणारे, आणि अशा पद्धतीची चर्चा आमची झाली. आता मला कन्फ्यूज करू नका असं स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे. कदाचित त्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांनी त्यांना कन्फ्यूज केलं असेल, दिशाभूल केली असेल, फसवणूक केली असेल, त्यामुळे समाजाची फसवणूक झाली असा आमचा आरोप आहे. पण फसवणूक झाली हे 100% खरं आहे. आणि विखे पाटील त्या ठिकाणी तेव्हा योगेश केदार असेल कोणीतरी विरोध केला तेव्हा स्पष्ट म्हणाले की सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार, सगळ्या मराठ्यांचे प्रश्न सुटणार असं विखे पाटील म्हणालेले आहेत. तिथं सगळ्यांचे प्रश्न सुटले असं वाक्य विखे पाटलाच तुम्ही फुटेज काढून बघा, ते आहे. मी जेवढं बोललोय तुम्हाला देतो. मी असू शकतं, कागदावर वेगळं आहे, कागदावर सुटलेला नाही. ऐका, मराठा समाजाची फसवणूक झाली, मराठा समाजाला त्या जी आर मधून काही मिळालं नाही, सरकारनं फसवणूक केली असा आमचा आरोप. एकही टक्का होणारच नाही ना. फायदा व्हायचा प्रश्न कुठे होणारच नाही त्यातून. कारण जो मराठा आहे, ऐका, जो कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशनचा नियम आहे तो देशामध्ये एकच मिनिट ऐका, तो सगळ्या देशासाठी एक आहे. ज्याच्यासाठी 2000चा कायदा आहे, 2002चा आपण म्हणतो, तो 2012मध्ये त्यात काही सुधारणा झाल्या आणि 2024ला झाल्या. तो कायदा SC ST VJNT OBC ह्या सगळ्यासाठी लागू आहे. ओपनसाठी आहे का तो कायदा? मी ओपन आहे, मराठा समाज हा ओपनमध्ये आहे, तर मी अर्ज करू शकतो का? मी अर्जच करू शकत नाही. मला प्रमाणपत्र मिळेल कुठून? पण जो 83 नंबर टाकल, जो कुणबीचा नंबर आहे, त्यालाच प्रमाणपत्र मिळेल. मला नंबरच नाही तर मला कुठून लाभ मिळेल? त्यामुळे ज्याला नंबर नाही अशा मराठ्यांचं काय, हा तर प्रश्न आहे ना आमचा. तुम्ही आम्हाला नंबर द्या, आम्हाला त्यातून अर्ज करता आला पाहिजे. 83 मधून आम्ही अर्ज करू शकतो का? करू शकत नाही. किंवा सरकारनं आम्हाला अशी सोय करून द्यावा की OBC यादीतील 83 क्रमांकावर मराठ्यांनाही अर्ज करता येतील, तर सरकारचं आम्ही अभिनंदन करू. त्यामध्ये काय आम्ही दुमत करायचं काही कारण नाही. एक मिनिट ऐकू द्या. सॉरी या जी आर वरून जो गोंधळ आहे,
पलीकडे घ्या. करायचं काम राज्य शासनाचं सर आहे. हो अलीकडे या, कोंडरे साहेब अलीकडे राज्य शासनाने या गोष्टीमधली क्लॅरिटी का करण्याची आवश्यकता आहे? कारण देणारं शासन आहे आणि हे देणारं जर शासन असेल तर हा जो 2 सप्टेंबरचा GR काढलेला आहे, या GRच्या माध्यमातून एक सरसकट मिनिट, सगळ्या पहिला मराठा बोलून सांगा. समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळेल अशा प्रकारची जी धारणा झालेली आहे, त्यासाठी जो जात वैधता प्रमाणपत्र आणि Correct. पडताळणीचा कायदा आहे, त्या पडताळणी कायद्यामध्ये कोणाला हे प्रमाणपत्र देता येईल याची क्लॅरिटी राज्य शासनाने करावी आणि ज्यांची नोंद नाही यांना आम्ही देऊ शकत नाही हे सुद्धा क्लिअर Correct. करण्याची आवश्यकता आहे. ह्याच्यामुळं काय झालेलं आहे की आजही आम्हाला शेकडो लोक रोज फोन करतात की आम्हाला हे प्रमाणपत्र मिळेल का? ती क्लॅरिटी राज्य शासनाने फक्त भाषणात सांगण्यापेक्षा एक नोटिफिकेशन काढावं अर्थात किंवा एखादा परिपत्रक काढावं सुधारित. आणि त्याच्यामध्ये क्लिअर करायला तर लोकांना तो विषय समजून जाईल. असं जाणवायला लागलंय मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात बोलायला घाबरतात. बघा या देशामध्ये ऐका एकच मिनिट फक्त त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊ द्या मला. ह्या देशामध्ये प्रत्येक माणसाला एकट्याला सुद्धा ती मणिपूरची आमची एक भगिनी आहे मणिपूरची, ती अशा नळ्या लावून फिरते माहिती आहे का, शर्मिला. तर प्रत्येकाला कुठल्याही टोकापर्यंत आंदोलन करायचा अधिकार या घटनेने दिला, त्या घटनेचा मला अभिमान आहे. एकट्याला आंदोलन करायचं आहे का? होय, तोही अधिकार दिलेला आहे. पण कुणाचाही अधिकारावर गदा आणणं किंवा त्यांनी कसं आंदोलन करायचं आहे हे सांगणं हाही मला कुठला अधिकार नाही आहे. जर माझा कोणी सल्ला विचारला योग्य पद्धतीनं आणि माझा सन्मान करून तरच मी त्या ठिकाणी सल्ला देईल. गर्दीमध्ये जाऊन मी सल्ला देत नाही, ते माझा उद्योग नाही आहे. पण ज्याला ज्या पद्धतीनं मांडणी करायची त्यांनी केली पाहिजे, मांडलं पाहिजे आणि समाजाच्या हिताचं काम केलं पाहिजे. म्हणून आम्ही वारंवार सांगतोय, मराठा आरक्षण किंवा कुठल्याही समाजाचा सामाजिक विषय हा जगन्नाथाचा रथ आहे. तो ओढण्याचं काम आपल्या शक्तीप्रमाणे आपण करा. आपण बाजूला जरी गेलं तो रथ थांबत नाही. तो शेकडो वर्षापासून रथ तसाच चालू आहे, परंतु आम्हाला जगन्नाथ होऊन त्या रथात बसायचं नाही. त्यामुळे आम्ही रथ ओढायचं काम आहे ते पुढच्या काळामध्ये करू. आम्हाला जगन्नाथ व्हायचं. आता 2 सप्टेंबरच्या शासन आदेशानंतर राज्य सरकारनं आमच्यासमोर पर्यायच ठेवलेला नाही. ज्यांच्या कुणबी नोंदी नाहीत त्यांना मराठा म्हणूनच या ठिकाणी आंदोलन लढावं लागेल, मराठा म्हणूनच करावं लागेल. कारण या देशाच्या घटनेप्रमाणे तुम्ही काही करू शकता, स्वतःची जात बदलू शकत नाही. आणि त्यासाठी सगळी संसद जरी एकत्र आली, यांची जात बदलतो तर त्यालाही बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणून सर्वोच्च न्यायालय मान्यता देणार नाही. म्हणून आम्हाला जो काही लढा उभा करायचा आहे, आम्हाला जे आरक्षण पाहिजे हे मराठा म्हणूनच पाहिजे. ते हैदराबाद संस्थांमधील असो, आम्ही करवीर संस्थांमधून असून किंवा इतर संस्थांमधून आमचे दिलीप पाटलाचे चिरंजीव या ठिकाणी आलेले आहेत आज या ठिकाणी कोल्हापूरहून. तर त्या ठिकाणी कुणबी नोंदी नाही आहेत. आपल्याकडे ज्या पद्धतीने आहे की संख्यात्मक नोंद आहे, नाव नाही, वंशावळ जुळत नाही, त्यामुळं कायद्यामध्ये बसत नाही. आणि या देशामध्ये घटनेप्रमाणे कायद्याप्रमाणे जे मिळेल तेच वैध आहे. तोंडाने सांगून काहीच वैध होत नाही. एक शेवटचा एक मुद्दा मिनिट तुम्हाला एक प्रश्न, सरकारने फसवणूक माध्यमातून पूर्वीच परिषदेमध्ये अनेक अभ्यासक असं म्हणतात की सरकारने आपल्याला भरपूर दिलं सारखे म्हणू द्या ना. बघा त्यांना स्वातंत्र्य आहे, त्यांनी म्हणलं पाहिजे, त्यांच्या ज्या भावना आहेत ते व्यक्त केलं पाहिजे. आज त्यामध्ये शेवटचा एक तुम्हाला मुद्दा राहिला मला सांगायचा. सांगा. मराठवाड्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर मराठा आणि ओबीसीच्या काही तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत. हां त्यामुळे राज्य शासनाला असं एक आव्हान आहे की मराठा आणि ओबीसीसाठी जेवढ्या योजना आहेत आणि आरक्षणाच्या ज्या तरतुदी आहेत त्याची माहिती जे आता चावडी वाचन होणार आहे त्या चावडी वाचनामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये जी सरकारची यंत्रणा आहे त्यामार्फत मराठा आणि ओबीसीसाठी असलेल्या सगळ्या योजनांची माहितीचं गावागावातल्या तरुणांपर्यंत पाठवावं हे आव्हान यासाठी करत आहोत की अनेक लोक गैरसमजातनं आत्महत्या करत आहेत आणि त्याच्यामध्ये मग ते कुटुंब उघडं पडतं. त्यामुळं एक सामाजिक भूमिकेतनं आम्ही सांगण्याचा प्रयत्न करूच, परंतु राज्य शासनाकडनं ती माहिती ऑथेंटिक गेल्यानंतर त्याच्यातून चांगला परिणाम चांगला त्यातनं दिसून येईल. आणि शेवटचा ऐका एकच मिनिट शेवटचा एक मुद्दा ऐका ना. एकच मिनिट परंतु विदुर आहेत त्यांना सुद्धा एक चित्रपिकेचा सामना करावा लागला होता. पाटलांच्या विरोधात जो बोलतो तो गद्दार होतो किंवा त्यांनी गद्दारी केली असतं असंही लेबल लागतं. स्वातंत्र्यापूर्वी सगळे स्वातंत्र्य सैनिक गद्दार म्हणूनच त्यांची हे होत होती. त्यांनी स्वातंत्र्य मिळवलं. गद्दार हा शब्द गद्दार तो काही कुणी ठरवलं एकाने त्याने काही होत नाही.
त्यामुळे काय त्याचं नुकसानी होत तुकाराम महाराज शेवटचा सत्य एकच असत्याशी मन केले ग्वाही मानिले नाही बहुमता. आणि या सत्य सांगणं काम ठिकाणी आहे. या ठिकाणी शेवटची मागणी आपल्या माध्यमातून करतो मी की राज्यामध्ये जी सामाजिक दुही निर्माण होते, राज्यामध्ये जो काही सामाजिक स्फोट होतोय आणि त्यामधून नैराश्यातून आमच्या लातूरच्या भावंडांनी जशी एक आत्महत्या केली त्या पद्धतीच्या आत्महत्या वाढीला लागल्यात. आणि याला जबाबदार कोण आहे तर राज्य सरकारनं ज्या 2-2 कमिट्या केल्यात त्यातले सदस्य जबाबदार आहेत. आणि विशेषतः ओबीसी आरक्षण विशेष समितीचे सदस्य जे बोलत आहेत त्यामुळं अनेक गैरसमज या ठिकाणी तयार होत आहेत. म्हणून मुख्यमंत्र्याला माझी विनंती आहे की आपण ह्या ज्या 2 उपसमित्या केल्यात त्या दोन्ही उपसमित्या तातडीनं या ठिकाणी बरखास्त करा आणि आपल्याच नेतृत्वाखाली ज्याच्यामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री असतील त्यांनी दोन्ही समाजाबरोबर डायरेक्ट डायलॉग या ठिकाणी चालू करावा आणि तातडीनं ह्या दोन्ही ज्या समित्या आहेत त्या ठिकाणी रद्द कराव्यात ही आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी मागणी करतो. आणि सगळ्यात पहिल्यांदा जी ओबीसी आरक्षण विषयक समिती या ठिकाणी केली ती तर तातडीने रद्द केली पाहिजे, कारण त्यांचं कामच आहे की सामाजिक तणाव वाढला पाहिजे. कोणी त्याच्या आत करू ना, नाही डायरेक्ट मुख्यमंत्र्यावर करू, डायरेक्ट मुख्यमंत्र्यावर करू, 2 उपमुख्यमंत्र्यावर करू. मी काय सांगतोय तुम्हाला, समिती बरखास्त करून ऐका परत, समिती बरखास्त करून मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांनी डायरेक्ट डायलॉग चालू करा म्हणतोय मी असं म्हणतोय की त्यांनी करू नये की आम्ही करणार नाही. जो हे काम आहे कुणाशी मी म्हणलो ते बरखास्त करणार आहेत का ते करू ना. मग आम्ही जे करायचं ते आम्ही छत्रपती शिवाजी महाराज मावळे जे करायचं ते करू ना, सोडणार आहेत का. झाली बघा तुम्ही जर इकडे बघितलं तर आम्ही राजश्री शाहू छत्रपतीचा सुद्धा फोटो त्यावर लावला आहे जे समतेचे प्रणेते आहेत. आणि आमचा उद्देश हा आहे की सगळ्या जाती धर्मामध्ये समता असली पाहिजे. मराठा तो जो सगळ्याला घेऊन जातो, 18 पगड जातीला घेऊन जातो. म्हणून उद्याच्या काळामध्ये जे काही सामाजिक बिघडलंय ते एक करण्याचं काम सुद्धा आम्ही यामधून करणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रयत्नशील राहणार आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.